तपोरत्न योगी राजेंद्र स्वामीनगर एमआयडीसी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तपोरत्न योगी राजेंद्र स्वामीनगर मंडळामार्फत विविध उपक्रम राबवले जातात, जसे की सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक, धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज तपोरत्न योगी राजेंद्र स्वामीनगर पाटील नगर जवळ एमआयडीसी सोलापूर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला। हा उपक्रम इकोनेचर क्लब व सारा न्यूज नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे। इकोनेचर क्लबच्या माध्यमातून या नगराला 50 रोपे देण्यात आली आहेत। अजून विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी 50 रोपांची मागणी सोसायटीचे अध्यक्ष अनिल पाताळे यांनी केली असता त्यांना 50 झाडांची रोपांची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन इकोनेचर क्लबचे पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर यांनी दिले। सोसायटीमध्ये विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। सोसायटीमध्ये जवळपास 50 झाडे लावण्यात आली व ती सर्व झाडे जगवण्याची जबाबदारी सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांनी घेणार असल्याचे सोसायटीचे उपाध्यक्ष अंबादास ताला यांनी सांगितले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने चंद्रशेखर अंबरकर यांचा त्यांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरमधील योगदानाबद्दल हार, नारळ व टॉवेल देऊन सत्कार करण्यात आला। तसेच डॉ. मनोज देवकर व संपादक राम हुंडारे यांचाही हार, नारळ व टॉवेल देऊन सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम मोहन बुगले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। हा कार्यक्रम तपोरत्न योगी व राजेंद्र स्वामीनगर व इकोनेचर क्लब व सारा न्यूज नेटवर्क यांच्या त्रिवेणी संगमातून घेण्यात आला आहे, असेही मोहन बुगले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले। या प्रसंगी अध्यक्ष अनिल पाताळे, उपाध्यक्ष अंबादास ताला, मार्गदर्शक मोहन बुगले, डॉ. प्रभाकर बुधारम, खजिनदार रवी सामलेटी, संतोष कुलकर्णी, सचिव पवार सर, माकमा सभासद झिंगाडे काका मेठासाहेब, कुमार येलगेटी बतुल, सरशबी कोंडा काका, प्रमुख पाहुणे श्री चंद्रशेखर अंबरकर, गरुड कमांडो, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर, सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, गोरक्षक श्री योगेश अंबरकर उपस्थित होते। नमस्कार, मी तपोरत्न योगीराज स्वामीनगरचे उपाध्यक्ष अंबादास ताला बोलतोय। तर आपल्याच सोसायटीमध्ये आज वृक्षारोपणचे जे कार्यक्रम होते त्यासाठी भरघोस आपल्याला सहकार्य लाभले मनोज सरांच्या, आणि तसेच आपले चंद्रशेखर अंबरकर सर जे गरुड कमांडो आहेत त्यांच्या हस्ते आज वृक्षारोपणचा कार्यक्रम झालेला आहे। तरी सगळ्यांनी वृक्षारोपण करावा आणि पर्यावरण टिकून राहावा, सगळ्यांनी सहकार्य करावा आणि हे वृक्षारोपणचा हे कार्यक्रम सगळ्यांनी राबवा असे आमची सोसायटीकडनं सगळ्यांचे सदिच्छा आहे। तसंच आपल्या या सोसायटीमध्ये सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अंबरकर, समस्त तपोरत्न जे पण आहेत रहिवासी, हे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यातर्फे डॉ. मनोज सरांचा मी खूप खूप आभार मानतो। आणि त्यांच्या वृक्षाबद्दलचं प्रेम बघून आहे ना, असंच प्रेम सर्वांच्या बाबतीत असायला पाहिजे। सरांनी तर सोलापुरामध्ये भरपूर झाडं लावणार आहेत, पण आता जे सोसायटीमध्ये जे झाडं लावलं त्यांचं म्हणजे रक्षण करणं हे त्यांच्यापेक्षा पण महत्त्वाची गोष्ट आहे। कारण झाड लावणं आणि फक्त सोडून देणं हा एक प्रकारचा अपराधच आहे, गुन्हाच आहे, असं ह्या हेतूने आपण ते बघायला पाहिजे। आणि तसं सरांना परवाशी क्वेश्चन करतो की सर तुम्ही वर्षाला किती झाडं लावता? सरांनी ना अंदाज सांगितले ना काय सांगितलं, याच्यावरून कळतं आहे की सराच्या हातून जेवढं होईल तेवढे ते वृक्ष लावण्याचे प्रयत्नात असतात। आणि यावर काउंटलेस हा त्यांचं म्हणजे डोक्यातलं हेतू आहे ना, हे इकडून दिसून येते। मी सरांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो। जय हिंद, जय भारत। नमस्कार सर्वांना। आज तपोरत्न योगी राजेंद्र स्वामीनगरमध्ये मनोज देवकर यांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे। मोदी साहेबांनी सांगितले की एक पेड माँ के नाम, या दृष्टीनं सुद्धा आम्ही या अगोदर सुद्धा सोसायटीने भरपूर झाडं लावलेले आहेत आणि देवकर साहेबांमुळे आज आम्हाला 100पेक्षा जास्त झाडं मिळालेले आहेत। आणि नक्कीच आम्ही आमच्या सोसायटी पूर्णपणे हिरवीगार करून नंदनवन करण्याचा निश्चितच प्रयत्न करू। आणि देवकर साहेबांनी जी झाडं दिली ती वाढवून, ती जगून चांगल्या प्रकारे ती वाढीस लागतील आणि याच्यापुढे सुद्धा आम्ही जास्तीत जास्त झाडं लावण्याचा निश्चितच प्रयत्न करू। आणि आमचे जे चंद्रशेखर अंबरकर आहेत त्यांनीसुद्धा गरुड कमांडोमधून सिंदूर उपक्रमामध्ये त्या सहभाग घेतला होता, त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत। धन्यवाद।